गृहमंत्री अमित शहा शिर्डीच्या दौऱ्यावर. काल रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत शहांची बंद दाराआड चर्चा. बैठकीमध्ये पूरस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती. बाळासाहेबांबाबत वक्तव्य करून रामदास कदमांना एकनाथ शिंदेंना अडचणीत आणायचे. सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर टू द पॉइंट आरोप. गद्दारांवर बोलणार नाही. रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेच गद्दार, रामदास कदमांचा पलटवार. ज्योती कदमांनी जाळून घेतलं की जाळलं, अनिल परवांचा सवाल. तर पत्नीला मी वाचवलं, रामदास कदमांचा दावा. राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी कलगीतुऱ्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम. झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमामध्ये सुषमा अंधारेंचा थेट आरोप. ओबीसींसोबत उभं राहायचं असेल तर सरकारमधून बाहेर पडा. अंधारेंचा नाव न घेता भुजबळांवर निशाणा. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी बैठकीमध्ये तोडगा नाहीच. 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा निघणारच, विजय वडेट्टीवार यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी बैठकीला न बोलावल्यामुळे लक्ष्मण हाके नाराज. आज जेजुरीमध्ये मेळावा घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा करणार. मनसेचे नेते आजपासून 3 दिवस मराठवाडा दौऱ्यावर. बाळा नांदगावकर, मनोज चव्हाण त्याचबरोबर लातूर, धाराशिव, सोलापुरातील अतिवृष्टीग्रस्त भागात आढावा घेणार. ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा. भविष्याच्या दृष्टीनं कर्णधार पदाची सूत्र. रोहित शर्मांकडून शुभमन गिलकडे. तर 224 दिवसांनंतर हिटमॅन आणि कोहलीचं संघात पुनरागमन. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज पुन्हा महायुद्ध. भारतीय महिला पाकिस्तानी महिलांशी भिडणार. पुरुष आशिया चषक स्पर्धेप्रमाणेच हँडशेक वाद रंगणार का, याकडे लक्ष. ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. अवघ्या 3 दिवसांमध्ये 150 कोटींची कमाई. आज राष्ट्रपती भवनामध्ये स्पेशल स्क्रीनिंग.